नमो नमः। आज आपण 9वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील रम्य संस्कृतम मधील क्रियापदम किम कथयति 2 हे आज बघूया। याआधी आपण क्रियापदम किम कथयति 1 हे पाहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण कर्तरी प्रयोग अभ्यासलेला आहे। आज आपण क्रियापदम किम कथयति हे बघूया 2 हे बघूया। इथे काय दिलंय बघा, इथे काही क्रियापद दिलेली आहेत ती वाचूया। गणयति, सूचयते, कथयति, धारयति, पूज्यते, ताडयते, घोषयते, चोरयति आणि क्षालयति। आणि म्हटलंय की अत्र भिन्नम पदम किम, म्हणजे या क्रियापदांमध्ये वेगळं क्रियापद कोणतं दिसतंय। तर बघा, तुम्हाला लक्षात येईल या सगळ्यामध्ये पूज्यते हे क्रियापद वेगळं आहे। कारण की बघा, आता जी क्रियापद दिलेली आहेत त्यात काही ठिकाणी परस्मै पदाचा ती प्रत्यय लागलाय, काही ठिकाणी आत्मने पदाचा ते हा प्रत्यय लागलाय। तसंच पूज्यते मध्ये कसं आहे, तर इथे मूळ धातूला, म्हणजे आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये मूळ धातू कोणता आहे, पूज, तर या मूळ धातूला य लागलेला आहे। हे सगळ्यांपेक्षा वेगळं दिसतंय आणि त्याला आत्मने पदाचा प्रत्यय ते हा लागलेला आहे। त्याच्यामुळे पूज्यला य लागल्यामुळे पूज्यते असं रूप झालंय। त्याच्यामुळे या सगळ्यांमध्ये वेगळं क्रियापद पूज्यते हे आहे। तसंच बघा, इकडे काय म्हटलंय, क्रियापदानी वाक्ये अन्विष्यत। क्रियापदानी म्हणजे क्रियापद, वाक्ये म्हणजे वाक्यामध्ये, अन्विष्यत म्हणजे शोधा। तर आता या वाक्यातली क्रियापद शोधायची आहेत। बघा वाक्य, सुवर्णम सर्वश्रेष्ठम गण्यते, म्हणजे सोने सर्वश्रेष्ठ गणल्या जाते। तसंच सौजन्यम श्रेष्ठम उच्यते, म्हणजे सौजन्य सर्वश्रेष्ठ म्हटल्या जाते। आणि चित्रे नदी दृश्यते, म्हणजे चित्रात नदी दिसते। आता तुम्हाला लक्षात आलंच असेल की या वाक्यांमध्ये क्रियापद कोणकोणती आहेत। तर बघा, गण्यते, उच्यते आणि दृश्यते ही क्रियापद आहेत। आता इथे म्हटलंय एतेषां समानता का, म्हणजे या क्रियापदांमध्ये समान काय दिसतंय किंवा सारखं काय दिसतंय। आणि त्यांनी विचारलंय प्रत्यय। आता सगळ्यांमध्ये सारखाच प्रत्यय आहे, तो कोणता आहे। तर बघा, गण्यते, उच्यते, दृश्यते यामध्ये सगळ्यांमध्ये ते हा प्रत्यय सारखा दिसतोय, म्हणून आपण लिहिणार प्रत्यय ते। आत्मने पदाचा प्रत्यय आपल्याला माहिती आहे ते। आणि म्हटलंय मूल धातु अधिक, आणि इथे आता रिकामी जागा आहे, तर मूळ धातूला काय लागलेले दिसतंय आपल्याला, गण्यते, उच्यते आणि दृश्यते मध्ये। तर आता याच्यामध्ये काय लागलेलं आहे, गण्य। बघा, सगळ्यामध्ये य लागलेला आहे, कारण की गण मूळ धातू आहे, त्याला य लागून आत्मने पदाचा प्रत्यय लागून गण्यते झालंय। दृश्यतेमध्ये सुद्धा दृश्यपश्य धातू आहे आपल्याला माहिती आहे, तर मूळ धातूला म्हणजे दृश्यला य लागून ते लागलेलं आहे। आणि तसंच उच्यतेमध्ये सुद्धा झालेलं आहे, म्हणजे या सगळ्यांमध्ये मूळ धातूला य लागलेला आहे, म्हणून आपण लिहिणार मूल धातु अधिक य। आता पुढे जाऊया। इकडे म्हटलंय एतानी वाक्यानी पठत, म्हणजे ही वाक्य वाचा। आता पहिलं बघा वाक्य, रामेण ग्रंथः पठ्यते, म्हणजेच काय म्हटलंय, रामेण म्हणजे तृतीय आहे, तर रामाकडून ग्रंथ वाचला जातो किंवा रामाने ग्रंथ वाचला असं आपण म्हणू शकतो। आता बघा, यामध्ये रामेण ही देवेन प्रमाणे तृतीया विभक्ती आहे। त्याच्यानंतर ग्रंथः, ग्रंथ शब्द अकारांत पुल्लिंगी आहे, त्यामुळे देवप्रमाणे चालेल, आणि देवः प्रमाणे ग्रंथः प्रथमा विभक्तीमध्ये आहे। आणि पठ्यते, आता बघा याच्यामध्ये ते हा प्रत्यय प्रथम पुरुष एकवचनाचा आत्मने पदाचा लागलेला आहे। आणि ग्रंथः हे वाक्यातलं कर्म आहे,
रामेण हा कर्ता आहे, कारण की कोणाकडून ग्रंथ वाचला जातो? रामाकडून. त्याच्यामुळे रामेण हा कर्ता आहे. काय वाचतोय तो? तर ग्रंथ. त्याच्यामुळे ग्रंथ हे कर्म आहे आणि पठ्यते हे क्रियापद आहे. आणि इथे बघा ग्रंथ प्रथम पुरुष एकवचन आहे, तर त्यानुसारच इथे पठ्यते हे सुद्धा प्रथम पुरुष एकवचन झालेलं आहे. पुढे बघा रामेण ग्रंथौ पठ्येते, म्हणजेच काय म्हटलंय? रामाकडून किंवा रामाकडून 2 ग्रंथ वाचले गेले. आपल्याला माहिती आहे ग्रंथौ हे काय आहे? द्विवचन आहे. देवौ प्रमाणे ग्रंथौ द्विवचन आहे. आणि पठ्येते मध्ये ते इते अंते, इते हा प्रत्यय द्विवचनाचा लागलेला आहे. आधी आपण बघा 8वी मध्ये आपल्याला आत्मनेपदाचे प्रत्यय झालेले आहेत. लट लकारः म्हणजेच वर्तमान कालः आत्मनेपदम अपप्रत्ययः. बघा ते इते अंते प्रथम पुरुष, से इथे द्वे मध्यम पुरुष आणि ई वहे महे उत्तम पुरुष. त्याच्यामुळे आता आपण पठ्यते मध्ये ते हा प्रत्यय एकवचनाचा पाहिला, प्रथम पुरुष एकवचन, आणि इते हा प्रथम पुरुष द्विवचनाचा प्रत्यय पाहिला. आता पुढे बघूया. तिसरं वाक्य बघा रामेण ग्रंथाः पठ्यन्ते, म्हणजे रामाकडून ग्रंथाः म्हणजे अनेक ग्रंथ वाचले जातात किंवा रामाने अनेक ग्रंथ वाचले. आता याच्यामध्ये रामेण तर सारखंच आहे सगळीकडे, फक्त ग्रंथाः हे बहुवचन झालेलं आहे, देवाहा प्रमाणे ग्रंथाः. आणि आता क्रियापदाला बघा अंते हा प्रत्यय बहुवचनाचा लागलेला आहे, प्रथम पुरुष बहुवचन, त्याच्यामुळे पठ्यन्ते असं रूप झालेलं आहे. तसंच रामेण अहम दृश्ये, म्हणजे रामाकडून मला पाहिले गेले, किंवा आपण असं सरळ भाषेत असं म्हणू शकतो की रामाने मला पाहिले. मग आता याच्यामध्ये बघा रामेण तर करता सेमच आहे, फक्त अहम. आता आपल्याला माहिती आहे अहम हे उत्तम पुरुष एकवचन आहे, त्यानुसारच दृश्ये. आत्ताच आपण बघितलं ई वहे महे उत्तम पुरुष, त्याच्यामुळे ई हा प्रत्यय लागून दृश्ये हे रूप झालंय. तसंच रामेण आवाम दृश्यावहे, म्हणजे रामाकडून आम्हा दोघांना पाहिले गेले किंवा रामाने आम्हा दोघांना पाहिले. मग आता आवाम हे काय आहे? तर उत्तम पुरुष द्विवचन आहे, अहम आवाम वयम, आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे आवाम हे द्विवचन आहे उत्तम पुरुष, त्याच्यामुळे इथे दृश्यावहे, वहे हा प्रत्यय सुद्धा उत्तम पुरुष द्विवचनाचं लागलेला आहे. त्याच्यानंतर रामेण वयम दृश्यामहे, म्हणजे रामाकडून आम्हा सगळ्यांना पाहिले गेले किंवा रामाने आम्हा सगळ्यांना पाहिले. मग आता वयम हे काय आहे? आपल्याला माहिती आहे की उत्तम पुरुष बहुवचन आहे, उत्तम पुरुष बहुवचन, त्यानुसार महे हा प्रत्यय लागून दृश्यामहे, उत्तम पुरुष बहुवचनाचं महे प्रत्यय लागून दृश्यामहे हे रूप झालेलं आहे. आता हे सुद्धा आपल्याला 8वीत झालेलं आहे. बघा की उत्तम पुरुष म्हणजे अहम आवाम वयम, मध्यम पुरुष म्हणजे त्वम युवाम युयम, आणि हे सगळे सोडून बाकी सगळे प्रथम पुरुषात येतात, जसं की सह तौ ते, किंवा आता इथे जे काही दुसरं असेल नाम ते. म्हणजे आता आपण ही वाक्य वाचली. आता इथे काय म्हटलंय बघा, एतेषु वाक्येषु क्रियापदम कर्मपदस्य पुरुषम वचनम च अनुसरती. आता एतेषु वाक्येषु म्हणजे या वाक्यांमध्ये, आता जी आपण वाक्य वाचली त्यामध्ये क्रियापदम म्हणजे क्रियापद जे आहे ते कर्मपदस्य म्हणजे कर्माच्या पुरुषम वचनम च अनुसरती, म्हणजे कर्माच्या पुरुष आणि वचनानुसार चालतंय किंवा वचनाचं अनुसरण करतंय. म्हणजे या वाक्यांमध्ये क्रियापद जे आहे ते कर्माच्या पुरुष आणि वचनानुसार चालत आहे. यदि कर्मपदम परिवर्तते तर्हि क्रियापदम अपि परिवर्तते, म्हणजे म्हटले जर कर्म बदललं तर क्रियापद सुद्धा बदलणार आहे. अतः कर्मप्रधानानि वाक्यानि इमानि,
म्हणून म्हटलंय ही वाक्य कशी आहेत, कर्मप्रधान वाक्य आहेत. म्हणून आपण यांना कर्मणी वाक्य म्हणजेच कर्मणी प्रयोग म्हणतोय. म्हणजेच आता आपण कर्तरी प्रयोगात पाहिलं होतं की वाक्य काय असतं, म्हणजे क्रियापद जे असतं ते कर्त्याच्या पुरुष आणि वचनानुसार चालत असतं किंवा कर्त्याच्या पुरुष आणि वचनाचं अनुसरण करत असतं. म्हणून तिथे कर्ता महत्त्वाचा असतो. कर्तृप्रधान वाक्य ती असतात, त्याच्यामुळे आपण त्याला कर्तरी प्रयोग म्हणतो. आणि आता इथे कर्मणी प्रयोगामध्ये बघा, क्रियापद जे आहे ते कर्माच्या पुरुष आणि वचनानुसार चालतंय. म्हणून आपण इथे म्हणतोय की कर्मप्रधानानी वाक्यानी इमानी, म्हणजे ही वाक्य जी आहेत ती कर्मप्रधान वाक्य आहेत, म्हणजेच कर्मणी वाक्य आहेत, म्हणजेच कर्मणी प्रयोग इथे आहे. कारण की आता बघा या सगळ्यांमध्ये रामेण हाच कर्ता आहे एक, पण ग्रंथ हे आपलं कर्म आहे आणि ते जर बदललं तर पुढचं क्रियापद सुद्धा बदलतंय. एक ग्रंथ आहे तर पठ्य ते झालं एक वचन, ग्रंथौ द्विवचन आलं तर पठ्ये ते झालं, ग्रंथाः बहुवचन आलं तर पठ्यन ते झालं. आता इथे उत्तम पुरुष आहे, पुरुष बदलला तरी सुद्धा आपलं क्रियापद सुद्धा बदलतंय, ते सुद्धा उत्तम पुरुषच होतंय, म्हणजे त्याला उत्तम पुरुषाचाच प्रत्यय लागतोय. मग अहम उत्तम पुरुष एक वचन आलं मग दृश्ये झालं, उत्तम पुरुष बहुवचन द्विवचन आवाम झालं तर दृश्यावहे हे सुद्धा उत्तम पुरुष द्विवचन झालं. आणि वयम उत्तम पुरुष बहुवचन झालं तर दृश्यामहे सुद्धा उत्तम पुरुष बहुवचन झालं. तर अशा प्रकारे ही वाक्य कर्मानुसार क्रियापद बदलतंय, त्याच्यामुळं ही वाक्य कर्मप्रधान वाक्य आहेत. आता इथे काय म्हटलंय बघा, कर्मवाच्य प्रयोग कर्मणी प्रयोग, म्हणजेच कर्मवाच्य प्रयोग म्हणजेच कर्मणी प्रयोग. आता कर्मणी प्रयोगामध्ये बघा, कर्ता तृतीया विभक्ती ही, म्हणजे कर्त्याची तृतीया विभक्ती असते कर्मणी प्रयोगामध्ये. तसंच आपण कर्तरीमध्ये बघितलं होतं की कर्ता प्रथमा विभक्तीमध्ये असतो, पण आता इथे कर्मणीमध्ये काय आहे तर कर्ता तृतीया विभक्तीत असतो. आत्ताच आपण बघितलं रामेण हा आपला कर्ता आहे आणि तो तृतीया विभक्तीमध्ये आहे. तसंच कर्म म्हटलंय प्रथमा विभक्ती ही, म्हणजे कर्म जे आहे ते प्रथमा विभक्तीमध्ये असणार आहे. आणि क्रियापद जे आहे ते कर्मपदस्य पुरुषवचनानुसारम, म्हणजे क्रियापद जे आहे ते कर्माच्या पुरुष आणि वचनानुसार असणार आहे. आता बघूया पुढे, इथे उदाहरणं दिलेली आहेत ती बघूया. आता काय म्हटलंय, मधुरया सुधाखंडाः आनियन्ते. आता मधुरया आपला हा वाक्यातला कर्ता आहे. मधुरया सुधाखंडाः आनियन्ते, म्हणजे मधुराकडून सुधाखंड म्हणजेच खडू आणले जातात किंवा मधुरा सुधाखंड आणते. आणणारी कोण आहे, कोण आणते, मधुरा, त्याच्यामुळे मधुरा हा वाक्यातला कर्ता झाला. त्याच्यानंतर काय आणतीये, खडू आणतीये, त्याच्यामुळे सुधाखंडा हा अनेक खडू आणते, बहुवचन आहे, त्याच्यामुळे ते वाक्यातलं कर्म आहे. आणि आनियन्ते हे क्रियापद तर आहेच. आता बघा, मधुरया मूळ शब्द कोणता आहे याच्यात, मधुरा आहे, त्याच्यामुळे मधुरा हा आकारांत स्त्रीलिंगी आहे शब्द, जो मालाप्रमाणे चालेल. आणि मालया प्रमाणे मधुरया हे रूप झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे मालया तृतीया विभक्ती आहे, त्याच्यामुळे आपला कर्ता मधुरया हा तृतीया विभक्तीमध्ये आहे. आत्ताच आपण वरती बघितलं की कर्ता तृतीया विभक्तीमध्ये असतो, तो आहे. त्याच्यानंतर सुधाखंडा हा, आता बघा सुधाखंड हा शब्द देवप्रमाणे चालेल आणि हे प्रथमा बहुवचन आहे, देवा हा प्रमाणे सुधाखंडा हा झालेलं आहे. आणि आनियन्ते, आता याच्यामध्ये अंते हा प्रत्यय प्रथम पुरुष बहुवचनाचं लागलेला आहे. आता तुम्हाला कळलं की सुधाखंडा हा हे प्रथमा बहुवचन आहे देवा हा प्रमाणे, आणि इथे काय म्हटलंय बघा, प्रथम पुरुष बहुवचन. आता बघा प्रथम पुरुष का म्हटलं असेल इथे, तर आता सुधाखंड म्हणजे खडू, खडू म्हणजे मी आहे का, नाही. तुम्ही आहात का, नाही. तर खडू तिसरीच वस्तू आहे, म्हणजेच प्रथम पुरुष आहे. कारण की आपण स्वतःला उत्तम पुरुष म्हणतो, समोरचा म्हणजे आपण ज्याच्याशी बोलत असतो तो मध्यम पुरुष असतो, आणि
हे दोन्ही सोडून जी तिसरी व्यक्ती असेल किंवा वस्तू असेल त्याला आपण प्रथम पुरुष म्हणतो. त्याच्यामुळे सुधाखंड इथे काय आहे, प्रथम पुरुष बहुवचन आहे. आणि त्यानुसारच प्रथम पुरुष बहुवचनाचा प्रत्यय लागून अंते हा प्रत्यय लागून आनियंते हे रूप झालेलं आहे. आता बघा, एक नियम आहे. आता कर्मणी क्रियापद जे असतं ते कसं तयार होतं, तर बघा, मूळ धातू अधिक य अधिक आत्मनेपदी प्रत्यय. म्हणजे जो मूळ धातू असेल त्याला य लावायचा आणि आत्मनेपदाचा प्रत्यय लावायचा. आता बघा इथे काय म्हटलंय, कर्मणी क्रियापदात धातू कोणत्याही पदाचा असला तरी त्याला आत्मनेपदाचेच प्रत्यय लागतात. म्हणजे आता आपण एक पुढचं उदाहरण बघूया आणि त्यानुसार हे वाक्य समजावून घेऊया. आता हे उदाहरण बघा, काय म्हटलंय, अस्माभिः ग्रंथः पठ्यते. अस्माभिः म्हणजे आमच्याकडून ग्रंथ वाचला जातो. अस्माभिः, आता आपल्याला माहिती आहे अस्मत् सर्वनाम आहे, त्याच्यामध्ये मया आवाभ्याम अस्माभिः तृतीया. मग अस्माभिः काय आहे, तृतीया बहुवचन आहे, म्हणजे तृतीया विभक्ती आहे. कर्ता तर आपल्या तृतीयेत आहे. त्याच्यानंतर ग्रंथः देवः प्रमाणे प्रथमा विभक्तीतच आहे, म्हणजे आपलं जे कर्म आहे ते प्रथमा विभक्तीत आहे. आता पठ्यते याच्यामध्ये बघा, ते हा प्रत्यय लागलेला आहे एकवचनाचा, प्रथम पुरुष एकवचनाचा. जसं आपला आता ग्रंथः एकवचन आहे, प्रथम पुरुष एकवचनच आहे, तसंच पठ्यतेमध्ये ते हा प्रत्यय लागून प्रथम पुरुष एकवचनाचा पठ्यते हे रूप झालेलं आहे. म्हणजेच अस्माभिः आपला कर्ता, ग्रंथ कर्म आणि पठ्यते हे क्रियापद. आता आपण तो नियम पुन्हा वाचूया. बघा काय होतं इथे, कर्मणी क्रियापद कसं तयार होतं, मूळ धातू अधिक य अधिक आत्मनेपदी प्रत्यय. आता बघा, मूळ धातू पठ्यते मध्ये मूळ धातू कोणता आहे, आपल्याला माहिती आहे पठ हा मूळ धातू आहे. त्याच्यामध्ये मूळ धातूला काय लावायला सांगितलं, य, मग अधिक य अधिक आत्मनेपदी प्रत्यय. आता कोणता लावायचं हे कसं ठरवायचं, तर कर्म आधी बघायचं. कर्म जर प्रथम पुरुष एकवचन असेल तर प्रत्यय सुद्धा प्रथम पुरुष एकवचनाचाच लावायचा. आता आपलं ग्रंथ हे प्रथम पुरुष एकवचन होतं, त्यामुळे आपण आता प्रथम पुरुष एकवचनाचा प्रत्यय लावणार जो आहे ते. मग बघा, पठ म्हणजे पठ अधिक य अधिक ते काय होईल, पठ्यते. त्यामुळे रूप तसं झालेलं आहे. म्हणजेच कर्मणी क्रियापद करत असताना तयार मूळ धातूला य लावायचा आणि आत्मनेपदाचा प्रत्यय लावायचा. आता बघा या वाक्यात काय म्हटलंय, कर्मणी क्रियापदात धातू कोणत्याही पदाचा असला तरी त्याला आत्मनेपदाचेच प्रत्यय लागतात. आपल्याला माहिती आहे पठ हा धातू कसा आहे, परस्मैपदी आहे. पठ परस्मैपदी आहे कारण आपण पप लिहितो. पण आता इथे धातू जरी परस्मैपदाचा असला किंवा आत्मनेपदाचा असला तरीही त्याला आत्मनेपदाचेच प्रत्यय लावायचे. असं हा नियमच आहे कर्मणी रूप करताना. त्याच्यामुळे इथे काय म्हटलंय, क्रियापदम कर्मपदम अनुसरती अतः कर्मवाच्यम क्रियापदम इदम. म्हणजे काय म्हटलंय, क्रियापद जे आहे ते कर्माचे अनुसरण करत असल्याने हे क्रियापद कर्मवाच्य क्रियापद आहे. म्हणजेच इथे कर्मणी प्रयोग आहे. इथे सुद्धा तेच म्हटलेलं आहे, कारण की इथे आपलं क्रियापद कर्त्यानुसार नाही तर कर्मानुसार चालतंय, त्याच्यामुळे हा कर्मणी प्रयोग आहे. आता बघा, आता अजून एक गोष्ट सांगते. आता कर्मवाच्य प्रयोगामध्ये कर्ता हा तृतीय विभक्तीमध्ये असतो, म्हणजे आपण इथे 3 लिहूया. कर्म हे प्रथमा विभक्तीमध्ये असतं आणि क्रियापद कर्मानुसार, म्हणजे इथे सुद्धा 1. म्हणजे कर्मणी प्रयोगाची 311 अशी रचना असते. म्हणजेच तुम्ही कोणतंही वाक्य आलं की 311 ही जर रचना होत असेल तर म्हणणार कर्मणी प्रयोग आहे. जसं आपण कर्तरीचं 121 बघितलं होतं तसं बघा, मधुरा इथे तृतीय आहे 3, सुधाखंडा हा बहुवचन आहे पण प्रथमा विभक्तीच आहे त्याच्यामुळे 1,
आणि आनियंते हे प्रथम पुरुष बहुवचनानुसार झालेलं आहे कर्माच्या, त्याच्यामुळे इथे सुद्धा 1 म्हणजे 311 रचना आहे. आता आपण कर्तरी आणि कर्मणी बघा हे कसं बदल होतोय ते बघूया. आता हे आपल्याच पुस्तकातलं उदाहरण होतं. मधुरा सुधाखंडान आनयती म्हणजे मधुरा खडू आणते. आता बघा मधुरा आपला कर्ता आहे, तो मालाप्रमाणे आहे, प्रथमा विभक्तीत आहे, त्याच्यामुळे 1. त्याच्यानंतर सुधाखंडान देवांप्रमाणे द्वितीय आहे, 2. मात्र इथे आता आनयतीमध्ये इथे एकवचन हवंय, बहुवचन नाही, एकवचन. आता इथे आनयतीमध्ये कर्ता आपला प्रथम पुरुष एकवचन आहे, त्यानुसार क्रियापदाला सुद्धा ती हा प्रत्यय लागून प्रथम पुरुष एकवचन झालेलं आहे. म्हणजे प्रथम पुरुष एकवचनाचा प्रत्यय लागून आनयती हे रूप झालेलं आहे. आता तेच वाक्य कर्मणीमध्ये कसं होतंय तर ते बघूया. आता इथे मधुरा प्रथमा विभक्ती होती, पण आता आपल्याला कर्मणी करायचं आहे, त्याच्यामुळे कर्मणीमध्ये कर्ता तृतीय असतो, म्हणजेच झालं मधुरया. त्याच्यानंतर सुधाखंडान, आता इथे कर्म द्वितीयत असतं, पण कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथमा विभक्तीत असतं, त्याच्यामुळे इथे झालंय सुधाखंडा हा. आणि इथे आपण आताच बघितलं की रूप कसं करायचं कर्माच्या वचन आणि पुरुषानुसार, आणि मूळ धातू अधिक य अधिक आत्मनेपदी प्रत्यय, त्याच्यामुळे आनियंते हे असं रूप झालेलं आहे. म्हणजेच अशा प्रकारे आज आपण कर्मणी प्रयोग बघितला. आणि आता इथे ही जी कथा दिलेली आहे ती वाचूया, कारण यामध्ये कर्मणी रूप आहेत. आता बघा व्यास गणेश कथा म्हणजे व्यास गणेश कथा आहे, वाचूया आपण. भगवता व्यासमुनिना महाभारतम नाम महाकाव्यम विरच्यते. आता काय म्हटलंय, भगवान व्यासमुनींनी महाभारत हे काव्य रचले, आपल्याला माहिती आहे. एतस्मात् संतुष्टः ब्रह्मदेवः तस्य पुरतः आविर्भवति म्हणजे काय म्हटलंय, त्यामुळे एतस्मात् संतुष्टः त्यामुळे प्रसन्न झालेले ब्रह्मदेव तस्य पुरतः म्हणजे त्यांच्या समोर आविर्भवति म्हणजे प्रकट झाले. तदा व्यासेन नम्रेण प्रणम्यते आणि तेव्हा व्यासांनी काय केलं तर नम्रपणे त्यांना नमस्कार केला. ब्रह्मदेवेन कथ्यते ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, हे मुने त्वया यत् काव्यम विरचितम तस्य लेखनम कर्तव्यम इति. आता ते काय म्हणतात ब्रह्मदेव, हे मुने म्हणजे हे मुनिवर, त्वया यत् काव्यम विरचितम म्हणजे तुमच्याकडून जे काव्य रचलं गेलेलं आहे, तस्य लेखनम कर्तव्यम त्याचं लेखन झालं पाहिजे किंवा केलं गेलं पाहिजे. व्यासमुनिना उच्यते त्यावर व्यासमुनी म्हणाले, देव मम काव्यस्य लेखनार्थम नास्ति योग्यः लेखकः. ते काय म्हणतात की देवा माझ्या या काव्याच्या लेखनासाठी योग्य असा लेखक नाही. ब्रह्मदेवेन कथ्यते त्यावर ब्रह्मदेवांनी सांगितलं की श्री गणेशः तव काव्यम लिखेत म्हणजे श्री गणेश तुमचे काव्य लिहिल. त्वया सह प्रार्थनीयः तुम्ही त्याला विनंती करा किंवा त्याला प्रार्थना करा की म्हणजे तू माझं हे काव्य लिही म्हणून. ततः ब्रह्मदेवेन निर्गम्यते आणि त्यानंतर तिथून ब्रह्मदेव निघून गेले. पुढे बघा व्यासमुनीना श्री गणेशः आहूयते. व्यासमुनींनी काय केलं, श्री गणेशाला बोलावलं. श्री गणेशेन प्रणम्य कथ्यते श्री गणेशाने नमस्कार करून सांगितले किंवा विचारलं त्यांना की मुनिवर मया किम करणीयम तत् आदिशतु म्हणजे त्याने तो म्हणतोय की मुनिवर मी काय करावे त्याबद्दल आपण आज्ञा करावी. व्यासमुनीना कथ्यते व्यासमुनी म्हणाले, गणेश त्वया मम काव्यम लेखितव्यम म्हणजे गणेशा तू माझे काव्य लिहावेस. गणेशेन उच्यते गणेश म्हणाला, गणपती म्हणाला की अवश्यम लिखामी नक्की लिहीन, अवश्य लिहीन. किंतु भवता सर्वे श्लोकाः अविरतम कथयितव्याः. पण तो काय म्हणतोय, किंतु म्हणजे परंतु
भवता म्हणजे आपण सर्वे श्लोकाः सगळे श्लोक अविरतम अविरत म्हणजे कसं न थांबता कथयितव्याः म्हणजे तुम्ही ते श्लोक न थांबता सांगितले पाहिजेत. व्यासमुनींना उच्यते त्यावर व्यासमुनी म्हणाले तथास्तु म्हणजे तसंच होईल. किंतु त्वया अपि एकस्य अपि अक्षरस्य अर्थम अज्ञात्वा न लेखितव्यम. त्यावर ते काय म्हणतात तसंच होईल पण तू सुद्धा काय केलं पाहिजेस एकस्य अपि अक्षरस्य म्हणजे प्रत्येक अक्षराचा अर्थम अज्ञात्वा म्हणजे अर्थ तुला समजल्याशिवाय न लेखितव्यम म्हणजे लिहिणार नाहीस. म्हणजे तू सगळं समजावून घेऊनच लिहिलं पाहिजेस. एकही तू अक्षराचा अर्थ समजल्याशिवाय लिहिणार नाहीस. श्री गणेशेन कथ्यते श्री गणेश म्हणाला आम तथा करोमि इति होय मी तसेच करीन. तदनंतरम व्यासमुनीना श्लोकाः कथ्यन्ते गणेशेन ते लिख्यन्ते आणि त्यानंतर व्यासमुनींनी श्लोक सांगितले आणि गणेशाने ते लिहिले. व्यासमुनीना कठिनाः श्लोकाः कथ्यन्ते व्यासमुनींनी जेव्हा कठीण श्लोक सांगितले तदा गणेशेन चिंतनं क्रियते तेव्हा गणेशाने काय विचार केला. अर्थ ज्ञायते त्याचा अर्थ समजावून घेतला जाणून घेतला आणि लिख्यते च आणि तसं त्याने लिहिलं ते श्लोक लिहिले. तर अशा प्रकारे ही कथा होती व्यास गणेश कथा आणि याच्यातली जी ठळक अक्षरातली क्रियापदं आहेत ती सगळी कर्मणी क्रियापदं आहेत म्हणून ती आपल्याला इथे कर्मणी प्रयोगामध्ये दिलेली आहेत. तर बघा अशा प्रकारे आज आपण क्रियापदम किम कथयति 2 यामध्ये कर्मणी प्रयोग बघितलेला आहे. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.